नमस्कार, मी सपना बजाज पोलीस रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. भर दुपारी एका व्यक्तीचे अपहरण, तिघाविरुद्ध गुन्हा दाखल. उदगीर शहरातील देगलू रोड परिसरात असलेल्या बँक ऑफ इंडिया समोरून एका व्यक्तीस 3 अनोळखी व्यक्तीने अपहरण करून घेऊन गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रविवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास शहर पोलीस स्टेशन येथे 3 अनोळखी व्यक्तींच्या विरुद्ध दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी विश्वनाथ फताटे, वय 33 वर्ष, व्यवसाय मेडिकल कॉलेज, सोलापूर येथे नोकरी, मुक्काम महादेव रेसिडेन्सी, निळेबन रोड, उदगीर असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणाच्या हाती आलेली माहिती अशी की दिनांक 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:30 ते 3:30च्या दरम्यान उदगीर शहरातील देगलू रोडवरील बँक ऑफ इंडिया समोर अचानक अनोळखी 3 व्यक्तीने संगनमत करून फिर्यादीच्या मुलास पळवून घेऊन गेले आहे. या प्रकरणी शिवनाथ देवराव फताटे, राहणार रावंदी, तालुका उदगीर, जिल्हा लातूर, मुक्काम महादेव रेसिडेन्सी, निळेबन रोड, उदगीर यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 309/24 कलम 140-3-5 भारतीय न्याय संहिता अन्वये 3 अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोहिते हे करत आहेत. अपहरण यासारखा गुन्हा दिवसा घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. युवकांना सैन्य दलात सहभागी होण्यासाठी NCC प्रेरित करते. बालाजी मुस्कावाड. उदगीर येथील श्री छत्रपती शाहू महाराज सैनिक विद्यालयात NCC दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना NCC प्रमुख बालाजी मुस्कावाड म्हणाले, NCC युवा भारतीयांना सैन्य दलात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी अनुकूल वातावरण पुरविण्याचे काम करत असते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी, तर प्रमुख पाहुणे म्हणून NCC प्रमुख बालाजी मुस्कावाड, इंग्रजी विषयाचे विभाग प्रमुख संजय निर्णे, सामाजिक शास्त्र विषयाचे प्रमुख धनराज काटू, मैनुद्दीन सय्यद हे उपस्थित होते. पुढे बोलताना बालाजी मुस्कावाड म्हणाले, NCCचा उद्देश चारित्र्य, सहकार्य, शिस्त, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन, साहस, राष्ट्रनिष्ठा, देशप्रेम, युवा नागरिकांमध्ये निस्वार्थ सेवेचे आदर्श विकसित करण्यासाठी करणे हा आहे. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांनी NCCचे प्रमाणपत्र करावे म्हणजे भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी मदत होते. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना A प्रमाणपत्र प्राप्त होते. NCC दिनानिमित्त सैनिक विद्यालयात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम पिटलेवाड या कॅन्डिडेटने केले, तर आभार धनराज काटू यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच विद्यार्थी उपस्थित होते. उदगीरमध्ये हेरिटेज वॉकचे आयोजन. उदगीर शहरातील उदगीर किल्ल्यास विद्यार्थ्यांसह भेट. कैलासवासी बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयातील इतिहास विभाग व सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व व वस्तू संग्रहालय, नांदेड, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने 19 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत जागतिक वारसा सप्ताह निमित्त उदगीर किल्ला येथे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी एकंबेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ओम प्रकाश क्षीरसागर यांनी ऐतिहासिक वास्तूचे आजच्या युवकांनी जोपासना करावी, त्याचे प्रचार प्रसार करावे व हेरिटेज वॉकचे महत्त्व आपल्या मार्गदर्शनात सांगितले. शहरातील शिवाजी विद्यालय येथील डॉक्टर SD सामंत, प्राध्यापक राहुल कांबळे, श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय शिरसाळाचे डॉक्टर गणपत गट्टी, डॉक्टर BA साबळे, एकंबेकर महाविद्यालयाचे डॉक्टर विजय विणकर, प्राध्यापक रेखा लोणीकर, प्राध्यापक संगीता माने व पुरातत्व विभागाचे कर्मचारी मुरली फिरंगवाड, सचिन हिंदी खिडे
बजरंग कोळीकर उपस्थित होते. इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर आनंद शिंदे यांनी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व, वैशिष्ट्य व सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. सरदार सेमी शाळेत द्वितीय सत्राची सुरुवात चिल्ड्रन डेने झाली. राष्ट्रीय ज्ञान विकास मंडळ उदगीरद्वारा संचलित सरदार वल्लभभाई पटेल सेमी इंग्रजी शाळेत भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन 14 नोव्हेंबर बालदिनाचे औचित्य साधून चिल्ड्रन डेचा छोटासा कार्यक्रम दिनांक 18 नोव्हेंबर 2024 वार सोमवार रोजी विद्यालयात घेण्यात आला. चिल्ड्रन डे कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या सेमी इंग्रजी विभाग प्रमुख सौ आशा बेंजेरगे मॅडम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या सौ मंगल वाडकर मॅडम UKGच्या चिमुकला राघव पंडित चाचा नेहरूंच्या वेशभूषात उपस्थित होता. मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन करण्यात आले. मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मंचावर उपस्थित मान्यवरांचा मार्मिक शब्दात परिचय सौ नीता गडीकरने करून दिला. बालदिनाची सखोल माहिती सौ मंगल वाडकर मॅडमने सांगितली. अध्यक्षीय समारोपात सौ बेंजेरगे मॅडमने द्वितीय सत्रात पहिल्या दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. LKG ते 8वी या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या कपाळावर अष्टगंध, मुलींच्या कपाळावर कुंकवाचा गंध लावून सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून चिल्ड्रन डे उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या सहकारी सौ अर्चना सोलापुरे बाईंतर्फे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. चिल्ड्रन डेचे सुंदर नियोजन तसेच चिल्ड्रन डेचे सुंदर सूत्रसंचालन उपक्रम प्रमुख सौ नीता गडीकर मॅडमने केले. विद्यालयातील सर्व शिक्षक वृंदाच्या उपस्थितीत शाळेचा पहिला दिवस चिल्ड्रन डेने उत्साहात साजरा झाला. शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार सर्व अंगणवाड्या सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेतच चालू राहतील. नुकतीच बाराळी केंद्राअंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षक उषा कंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करताना उषा कंटेवाड यांनी सांगितले की नवीन परिपत्रकानुसार अंगणवाडीमध्ये वरण भात सकस आहार बालकाला वाढीव प्रमाणात द्यावा. 57 ग्रॅम सकस आहार देण्यात येईल व बाराळी केंद्रातील एकूण 65 अंगणवाड्या असून 48 अंगणवाडी शिक्षकांना मोबाईल फोन वाटप करण्यात आले आहे. तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना अंगणवाडीमध्ये लहान बालक न आल्यास बालकांना घरून अंगणवाडीपर्यंत आणण्याचे निर्देश मदतनीस यांना देण्यात आले आहेत. यावेळी पालकांनी बालकांना अंगणवाडीमध्ये येताना जेवणाचा डबा घरून आणू नये असेही सांगण्यात आले. तसेच अंगणवाडी सेविका यांनी बालकांचे वजन तपासावे, निकृष्ट दर्जाचे आहार शिजवू नयेत असे स्पष्ट आदेश दिले. नवीन परिपत्रकानुसार अंगणवाडीच्या वेळा सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ठेवण्याचे उषा कंटेवाड यांनी स्पष्ट केले. न्यूज रिपोर्टर प्रताप देवरे, मुखेड.